नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ठेवी म्हणजे काय किंवा ठेवीच्या माध्यमातून कंपनी जी आहे ही कंपनी कशा प्रकारे तिथे भांडवलाची उभारणी करते याचा विचार जो आहे तो विचार आपण तिथे करतोय, बरोबर. तर त्या अनुषंगाने आपण ठेवीची स्वीकृती कोणत्या कंपन्या करू शकतात त्याचा विचार केला. मग त्या अनुषंगाने सभासदांकडून ठेवी कोणत्या कंपनी स्वीकारू शकतात आणि जनतेकडून कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात याचा विचार केला. आणि त्याचबरोबर कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात आणि कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकत नाही याचा विचार जो आहे तो विचार आपण तिथं मागच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. आणि तिथे जे आहे तर ठेवीच्या बाबतीमध्ये तर ठेव जी आहे तर ज्या कंपनीला ठेव स्वीकारायची असेल तर त्या कंपनीला कंपनी कायदा 2013, कंपनी 2014 आणि ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निदर्शित केलेल्या ज्या अधिकृत सूचना आहे त्या सर्व सूचनांची पूर्तता जी आहे ती पूर्तता कंपनीला करावी लागत असते, बरोबर. आता आपल्याला ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती म्हणजे ठेव जी आहे ती ठेव स्वीकारण्याबाबतच्या आणि त्याचबरोबर ठेवींचं नूतनीकरण याच्या अटी आणि शर्ती ज्या आहेत त्या शर्तींचा विचार करायचा आहे. आता इथे जर बघितलं गेलं तर अटी आणि शर्ती आपण प्रत्येक प्रकरणामध्ये कसला विचार करतोय, अटी, शर्ती, कायदेशीर तरतुदी. मग हे सगळं आपल्याला का बघावं लागतंय, कारण कंपनीचं कामकाज कायद्यानुसार चालतं आणि कायद्यातील तरतुदींची पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागत असते. आणि तिथे जे आहे तर कर्जाऊ भांडवल जे आहे ते कर्जाऊ भांडवल म्हणा किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जो पैसा उभा राहतोय ती लोकांची एक प्रकारची बचत असते. आणि त्यामुळे तिथे सरकारला म्हणा किंवा तिथे जे आहे एकंदर कंपनीच्या कामकाजावरती जे नियंत्रण ठेवणारे घटक आहे या सर्व घटकांना तिथे सर्वांच्या हितसंबंधांचा विचार जो आहे तो विचार करावा लागतो. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या अटी आणि शर्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता ठेवी स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या, आता तिथे आपल्याला काय दिलेलं आहे, ठेवींची स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. मग इथे आपण काय काय बघणार आहे, ठेवीची स्वीकृती म्हणजे काय, स्वीकारणं. आणि नूतनीकरण म्हणजे काय, त्याचं नवीन. आता नूतनीकरणाचा शब्दशः जर अर्थ घेतला तर काय त्याचा अर्थ होईल, नवीन. तर नवीन करणं म्हणजे काय, तर तिथे आपण बघितलंय की ठेवीचा कालावधी किती आहे, 6 महिने ते 36 महिने हा ठेवीचा कालावधी जो आहे हा कालावधी ठेवीचा कालावधी किती आहे, 6 महिने ते 36 महिन्याचा कालावधी जो आहे तो कालावधी तिथे असतो. मग 6 महिने ते 36 महिन्याचा कालावधी जो आहे तो कालावधी तिथे असल्यामुळे 36 महिन्यानंतर त्या ठेवीची परतफेड करावी लागते. आणि जर एखाद्या व्यक्तीला त्या ठेवी पुन्हा ठेवायच्या असेल तर त्याला काय म्हटलं जातं आहे, ठेवीचं नूतनीकरण. मग काय केलं जातं आहे, परत ती ठेवीची रक्कम नवीन याच्यानुसार ठेवली जाते आणि त्या ठेवीचं नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण तिथं केलं जात असतं. नूतनीकरण म्हणजे काय, तर त्या ठेवीचा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये आणि जुनी ठेव पावती रद्द केली जाते आणि त्याच्या बदल्यात नवीन ठेव पावती जी आहे ती नवीन ठेव पावती दिली जात असतं. आता आपल्याला ठेवीच्या स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती बघायच्या आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण बघणार आहोत ठेवीची रक्कम किंवा ठेव रक्कम जी आहे ती ठेव रक्कम. मग ती ठेव रक्कम जी आहे तर ते बघताना आपल्याला कंपनीच्या प्रकारानुसार विचार करायचा आहे. कंपनीचे आपण जे 3 प्रकार बघितले त्याच्यानुसार आपल्याला तिथे विचार जो आहे तो विचार आपण करायचा आहे. ठेवीची स्वीकृती करणाऱ्या 3 ज्या कंपन्या आपण बघितल्या त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, खाजगी कंपनी बघितली, सार्वजनिक कंपनी बघितली, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी या 4 कंपन्यांचा विचार जो आहे तो विचार आपण केलेला आहे. कोणकोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात सभासदांकडून आणि जनतेकडून ठेवी स्वीकारणाऱ्या 4 प्रकारच्या कंपन्या आहे, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी जी आहे ती सरकारी कंपनी. आता आपण सर्वप्रथम खाजगी कंपनी जी आहे या खाजगी कंपनीचा विचार करूया. तर खाजगी कंपनी आपल्या सभासदांकडून किंवा संचालकांकडून अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने रक्कम जमा करू शकते. म्हणजे खाजगी कंपनी आपण बघा
खाजगी कंपनी कोणाकडून तिथे ठेवी जी आहे ती ठेवी स्वीकारते, तर सभासदांकडून. मग सभासदांमध्ये कोणाचा समावेश होतोय? तर सभासद, संचालक आणि त्याचप्रमाणे त्यांचे नातेवाईक यांचा समावेश जो आहे तो समावेश तिथं होतो. आणि तिथे वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% पर्यंत रक्कम जी आहे ती रक्कम तिथे खाजगी कंपनी जमा करू शकते. तथापि कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्यांना वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या 100% पेक्षा जास्त ठेव स्वीकारता येतात. म्हणजे 100% ही स्वीकारू शकते आणि 100% पेक्षा जास्त स्वरूपामध्ये रक्कम जी आहे ती रक्कम खाजगी कंपनी स्वीकारू शकते. आता दुसरं जे आहे, दुसरी कोणती कंपनी आहे? सार्वजनिक कंपनी. सार्वजनिक कंपनीसुद्धा कोणाकडून ठेवी स्वीकारणार आहे? तिथे सभासदांकडून ठेवी जी आहे ती ठेवी स्वीकारू शकणार आहे. आपण बघितलंय की सभासदांकडून ठेवी कोण स्वीकारू शकतं आणि जनतेकडून ठेवी कोण स्वीकारू शकतं. तर तिथे सार्वजनिक कंपनी जी आहे ही सार्वजनिक कंपनी आपल्या सभासदांकडून ठेव जी आहे ती ठेव स्वीकारू शकते. मग तिथे जे आहे तर जेव्हा ठेव रक्कम, वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 25%ची मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनी सभासदांकडून ठेवी जी आहे ती स्वीकारता येणार नाही. मग तिथे जे आहे तर जर विचार केला गेला तर वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या 25% पर्यंत जे आहे तर ती रक्कम तिथे स्वीकारता येऊ शकते. म्हणजे सार्वजनिक कंपनी तिथे वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या 25% पर्यंत रक्कम स्वीकारू शकते, परंतु त्याची मर्यादा जर पार केलेली असेल तर तिथे ती मर्यादा ओलांडून कंपनीला ठेव स्वीकारता येत नाही. त्यानंतर पात्र सार्वजनिक कंपनी. पात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या की पात्र सार्वजनिक कंपनी आपल्या सभासदांकडूनही ठेवी स्वीकारू शकते आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता जी आहे त्या सर्वसामान्य जनतेकडून सुद्धा ठेवी जी आहे ती ठेवी स्वीकारू शकते. मग आता तिथे जे आहे तर पात्र सार्वजनिक कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारताना किती रक्कम स्वीकारू शकते आणि सर्वसामान्य जनतेकडून किती रक्कम स्वीकारू शकते? तर सभासदांकडून जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भाग भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. म्हणजे इथे जर विचार केला गेला तर वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या सरासरी 10% पर्यंत रक्कम जी आहे ती ठेव म्हणून कंपनी पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे ती पात्र सार्वजनिक कंपनी ठेव म्हणून स्वीकारू शकते. आणि त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता जी आहे तर त्यांच्याकडून वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या सरासरी 25% पर्यंतची रक्कम जी आहे ती रक्कम तिथे ठेव म्हणून जी आहे ती ठेव म्हणून स्वीकारता येत असते. आता शेवटी राहिलं सरकारी कंपनी. सरकारी कंपनी फक्त सर्वसामान्य जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते. तर सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पेक्षा जास्त रकमेची ठेव म्हणून स्वीकार करू शकत नाही. मग सरकारी कंपनी जी आहे तर सरकारी कंपनीला ती मर्यादा किती दिलेली आहे? 35% पर्यंत मर्यादा जी आहे ती मर्यादा दिलेली आहे. आता आपल्याला समोर जो तक्ता दिसतोय तर त्या तक्त्यावरून आपल्याला चटकन लक्षात येते की खाजगी कंपनी कोणाकडून ठेव स्वीकारू शकते आणि किती टक्केपर्यंत. इथे जर विचार केला गेला तर खाजगी कंपनी जी आहे ही ठेव स्वरूपामध्ये वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या रक्कम जी आहे ते खाजगी कंपनी जास्त प्रमाणामध्ये स्वीकारू शकत असल्याचं आपल्याला दिसून येतंय. आता आपल्याला पुढचा भाग जो आहे तो भाग बघायचा आहे, तो म्हणजे ठेवीचा कालावधी जो आहे तो कालावधी किती असला पाहिजे. आता ठेवीचा कालावधी जो आहे तर ठेवीच्या कालावधीचा आपण विचार आपण तिथं केलेला आहे. तर ठेवीचा कालावधी जो आहे तर कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने. इथं लक्षात ठेवायचं आहे 36 महिने. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की किती वर्षापर्यंत ठेवीचा जास्तीत जास्त कालावधी किती वर्षासाठी असू शकतो. मग 36 महिने आपल्याला डोक्यामध्ये काय फिट झालेलं आहे? 36 महिने. पण इथे आपल्याला लगेच हे करता आलं पाहिजे की 36 महिने म्हणजे किती होणार आहे? 3 वर्ष जे आहे ते 3 वर्ष. आणि इथे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागणार आहे की तिथे कमीत कमी आणि जास्तीत जास्त हा शब्द वापरलेला आहे. तर अजून एक तिथे शब्द काय वापरला जाऊ शकतो? किमान आणि कमाल. किमान म्हणजे काय ही तुमची कन्सेप्ट तिथे क्लिअर असली पाहिजे आणि कमाल म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे.
किमान म्हणजे काय, कमीत कमी, आणि कमाल जी आहे ती कमाल म्हणजे जास्तीत जास्त. मग कमीत कमी किमान जी आहे ती किती, 6 महिने, आणि कमाल जी आहे ती कमाल म्हणजे 36 महिन्यापर्यंत ठेवी जी आहे ती ठेवी कंपनी स्वीकारू शकते. आता कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी किंवा 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवीचे नूतनीकरण करू शकत नाही. म्हणजे कमीत कमी 6 महिने जो आहे तो त्या आणि 36 महिन्यापर्यंत ठेवी स्वीकाराव्या लागतात, आणि त्याचनंतर त्या ठेवीचं नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण करता येतं. त्या अगोदर ठेवीचं नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण करता येत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवीची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत जी आहे ती 3 महिन्याच्या आत करता येत नाही. त्याच्यामुळे ती कधी करावी लागणार आहे, 3 महिन्यानंतर जे आहे ती 3 महिन्यानंतर करता येते. आणि अशा ठेवीची रक्कम ही वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% जास्त असणार नाही, याची काळजी कंपनीला घ्यावी लागते. आता मुदत आपण काय सांगितलेलं आहे, कमीत कमी 6 महिने. परंतु कंपनीची जर गरज असेल अत्यंत अल्पकालाची, 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीची जर कंपनीची गरज असेल तर कंपनी काय करू शकते, मुदतपूर्व ठेवी ज्या आहे, जो विशिष्ट कालावधी दिलेला आहे त्या कालावधीपेक्षा कमी कालावधीसाठी ठेवी स्वीकारू शकते. परंतु 3 महिन्यापर्यंत त्या ठेवीची परतफेड जी आहे ती 3 महिन्याच्या आत किंवा 3 महिन्यापर्यंत त्या ठेवीची परतफेड जी आहे ती परतफेड करता येत नाही. 3 महिन्यानंतर परतफेड करता येते. आणि अशी रक्कम जी आहे ती राखीव वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या, मुक्त राखीव निधी जो आहे त्याच्या 10% जास्त असता कामा नये. आणि त्यानंतर विशिष्ट परिस्थितीत ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाते. कंपनी ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवीचे नूतनीकरण करू शकते. यास ठेवी स्वीकारणं असं समजलं जातं. आता काही परिस्थितीमध्ये, आता आपण पूर्वी बघितलं की तिथे जे आहे मुदतपूर्व परतफेड जी आहे तिथे कंपनीची गरज आहे. त्याचप्रमाणे ज्या ठेवीदाराने ठेव ठेवलेली आहे त्याची काही अडचण असल्यास तो काय करतोय, मुदतपूर्व जी आहे ती मुदतपूर्व आपली ठेव जी आहे ती ठेव तो काढून घेऊ शकतो. मग तिथे जे आहे तो ठेवीदार कंपनीला विनंती करतो आणि त्याच्या विनंतीनुसार कंपनी त्याची ठेव जी आहे ती ठेव परत करत असते. आता ठेव स्वीकारणं म्हणजे काय, तर तिथे ठेवीचे नूतनीकरण करू शकते. ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवीचे नूतनीकरण यास ठेवी स्वीकारणे असं समजलं जातं. म्हणजे तिथे जे आहे तर कंपनीच्या अटी व शर्ती मान्य करणं, आणि तिथे कंपनीच्या अटी व शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्ती जे नियम असेल ते नियम मान्य करणं किंवा ठेवीचं नूतनीकरण करणं यालाच काय म्हटलं जातं, ठेव स्वीकारणं असं म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे मागता क्षणी परत न करावयाच्या ठेवी. तर कोणतीही कंपनी जी आहे तर मागता क्षणी तिथे ठेवीची रक्कम मागता क्षणी परत करायच्या ठेवीचा स्वीकार किंवा नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण करू शकत नाही. म्हणजे मागता क्षणी परत करायच्या ठेवीचा स्वीकार त्या ज्या ठेवीदाराने ठेवले आहे तो मागेल तेव्हाच त्याची ठेवीची रक्कम परत करणं, किंवा एखाद्याने नूतनीकरण केलेलं आहे तर त्याची ठेव जी आहे ती ठेव लगेच परत कंपनी करू शकत नाही. आता ठेव स्वीकारणं म्हणजे ठेव स्वीकारणं आणि ठेवीचं नूतनीकरण ह्या दोन्ही गोष्टी एकदा लक्षात घ्या. तर ठेव स्वीकारणं जे आहे तर ठेव स्वीकारणं म्हणजे काय, तर तो ठेवीदार त्याच्याकडील बचत रक्कम जी आहे ती विशिष्ट कालावधीसाठी कंपनीकडे ठेवतो, बरोबर. मग तो कालावधी किती असेल, 6 ते 36 महिन्याचा कालावधी, 6 ते 36 महिन्यामधला तो कालावधी असेल. आपण तो गृहीत धरूया की तो कालावधी जो आहे तो कालावधी 24 महिने म्हणजे 2 वर्षाचा. मग 2 वर्षानंतर कंपनीला काय करावं लागणार आहे, त्याच्या ठेवीची रक्कम आणि त्याच्यावरचं व्याज जे आहे ते व्याज कंपनीला परत करावं लागेल. परंतु त्या व्यक्तीला पुन्हा ते पैसे जे आहे ते पैसे जर परत ठेवायचे, परत कंपनीमध्ये जर ठेवायचे असेल तर तिथे जे आहे तर पुन्हा कंपनी ती रक्कम जी स्वीकारतं त्याला काय म्हटलं जातं, ठेवीचं नूतनीकरण जे आहे ते नूतनीकरण असं म्हटलं जातं. आता तुमच्या बाबतीमध्ये आपण साधं उदाहरण घेऊया की लक्षात घेऊया. 11वीला तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं होतं, बरोबर. मग 11वीचा तुमचा जो स्पॅन होता तो संपल्यानंतर 12वीला आपण परत काय केलं, ॲडमिशन प्रोसिजर केली.
आणि परत जे आहे तुमचं ॲडमिशन जे आहे ते ॲडमिशन इथं कंटिन्यू केलं. मग अशाच प्रकारे ठेवीच्या बाबतीमध्ये जे आहे ते ठेवीच्या बाबतीमध्ये तिथं केलं जात असतं. म्हणजे कंपनी जी आहे त्या कंपनीकडे ठेवीच्या स्वरूपात रक्कम कशी येते, तर तिथे जे आहे ती व्यक्ती प्रथम कंपनीकडे एफ-डीच्या रूपात रक्कम ठेवते आणि त्यानंतर त्या एफ-डीचा जो पिरियड आहे तो पिरियड संपल्यानंतर त्याचं रिन्युवेशन जे आहे ते रिन्युवेशन कंपनी करत असते. त्यानंतर पुढे जे आहे तर सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद जे आहे ते नमूद करणं आवश्यक आहे. ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे. आता सुरक्षित आणि असुरक्षित म्हणजे काय, तर सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मृत मालमत्तेवर बोजा निर्माण करते. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सुरक्षित कर्जरोखे बघितले त्याचप्रमाणे ठेवीच्या बाबतीमध्ये कंपनी आपली मृत मालमत्ता जी आहे ती मृत मालमत्तेवरती बोजा जो आहे तो बोजा निर्माण करते. म्हणजे ती मालमत्ता गहाण ठेवीदाराकडे गहाण जी आहे ती गहाण जी आहे ती गहाण ठेवत असते. आता ठेवीसाठी अर्ज, पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ठेवीसाठी अर्ज. तर ठेवी स्वीकारण्याबाबतचा अर्ज कंपनीने विहित नमुन्यामध्ये जो आहे तो गुंतवणूकदाराला पुरवला पाहिजे. मग ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज जो आहे तो छापील अर्ज असतो आणि हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यामध्ये जो आहे तो विहित नमुन्यामध्ये भरावा लागतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याने ठेव स्वरूपामध्ये जी रक्कम ठेवलेली आहे ती त्याने दुसरं कोणाकडूनही कर्जाऊ घेतलेली नाही याबाबतचं निवेदन जे आहे ते निवेदन त्यानं देणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं आहे संयुक्त नावं. तर संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येत नाही. आता संयुक्त नावं आपण बघितलं की जॉईंट अकाउंट असतं. मग त्याचप्रमाणे ठेवीच्या बाबतीमध्ये जी आहे ती ठेव जी आहे ती ठेवसुद्धा संयुक्त नावाने जी आहे ती संयुक्त खातं म्हणजे काय की 2 व्यक्तींचं खातं असतं. मग त्याचप्रमाणे ठेवीच्या बाबतीमध्ये सुद्धा 2 व्यक्ती ज्या आहे त्या 2 व्यक्ती ठेव स्वीकारू शकतात. परंतु त्यासाठी काय सांगितलेलं आहे की 3 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींचे नावं जे आहे ते नावं तिथं ठेवता येत नाही. त्यानंतर पुढचं जे आहे वारस. तर कायद्यानुसार ठेवीदाराला त्याच्या वारसाची नियुक्ती जी आहे ती नियुक्तीचा अधिकार आहे आणि त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम जी आहे ती रक्कम कुणाला मिळणार असते, त्याच्या वारसदाराला जे आहे त्या वारसदाराला मिळणार असते. त्यानंतर परिपत्रक किंवा जाहिरात. तर जेव्हा कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करते. आता परिपत्रक आणि जाहिरात म्हणजे ठेवीच्या स्वरूपामध्ये जी रक्कम आहे ती रक्कम जमा करण्यासाठी कंपनी काय करते, एकतर जाहिरात जी आहे ती जाहिरात आणि परिपत्रक. आता ठेवीच्या बाबतीत आपण बघितले सभासदांकडून ठेवी स्वीकारता येतात आणि जनतेकडून ठेवी स्वीकारता येतात. कोणत्या कंपन्या स्वीकारतात ते आपण बघितलेलं आहे. आता इथे फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की सभासदांकडून ठेवी आणि त्यानंतर सभासदांकडून ठेवी ज्या आहेत त्या ठेवी स्वीकारायच्या असतं तर त्यावेळेस परिपत्रकाद्वारे त्याला कळवलं जातं आणि जनतेकडून ज्यावेळेस ठेवी स्वीकारायच्या असतात त्यावेळेस जाहिरात जी आहे ती जाहिरात तिथं प्रसिद्ध केली जात असते. आता इथे परिपत्रक किंवा जाहिरात याचा विचार केल्यानंतर बघा आपण बघितलं होतं की भागांची किंवा कर्जरोख्यांची विक्री जी आहे ती विक्री करायची असेल तर कंपनी जी आहे ही कंपनी काय करते, माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते. त्याचप्रमाणे ठेवीची रक्कम स्वीकारायची असेल त्यावेळेस परिपत्रक जे आहे ते परिपत्रक किंवा जाहिरात जी आहे ती जाहिरात दिली जात असते. आता परिपत्रक किंवा जाहिरातीमध्ये जो मजकूर किंवा जो तपशील असतो तो पुढील प्रमाणे. तर मग त्याच्यामध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचं विवरणपत्र जे आहे ते विवरणपत्र दिलेलं असतं. त्यानंतर नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवीतील सुरक्षित आणि असुरक्षित ठेवीचे प्रमाण. त्यानंतर पतमानांकन संस्थेचे पतमानांकन कोणता त्यांना ग्रेड जो आहे तो ग्रेड दिलेला आहे तो. त्यानंतर ठेव योजनेचा तपशील, ठेव जे विश्वस्त म्हणून नेमलेले आहे त्यांची नावं आणि स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवीपैकी देय रक्कम
म्हणजे मागे आधी जी ठेवीच्या स्वरूपात रक्कम स्वीकारलेली आहे त्याच्यातली देय रक्कम जी आहे त्या रकमेचा विचार जो आहे तो विचार तिथं केलेला असतो. तिथे जे आहे तर जर विचार केला गेला तर सर्व माहिती जी आहे ती सर्व तपशील माहिती जी आहे ती माहिती दिलेली असते. मग सगळा तपशील जो असतो त्या तपशिलामध्ये आपण काय बघितलं, कंपनीचं आर्थिक विवरण, त्यानंतर ठेवी कशा प्रकारचे आहे, सुरक्षित असुरक्षित, कंपनीला जी पतमानांकन मिळालेलं आहे ते कशा प्रकारचं आहे, ठेव योजनेचा तपशील जो आहे तो तपशील, आणि त्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद जी आहे ती नोंद तिथे करणं आवश्यक असतं. त्याची नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं आवश्यक असतं आणि त्याच्यावर संचालकांच्या सह्या ज्या आहेत त्या संचालकाच्या सह्या असणं आवश्यक असतं. आता परिपत्रक आणि जाहिरात जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध करणं. आता नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी 30 दिवसानंतर जाहिरात प्रसिद्ध करते. जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवले जाते आणि आम जनतेला ठेवी ठेवण्याबाबत आव्हान करायचे असेल तर जाहिरात जी आहे ती जाहिरात तिथं काय केली जाते, जाहिरात जी आहे ती जाहिरात प्रसिद्ध केली जात असते. तिथे जे आहे आम जनतेला जे आहे त्या आम जनतेला तिथं हे करायचं असेल तर जाहिरात प्रसिद्ध केली जाते. आणि जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख इंग्रजी जास्त खप ज्या वृत्तपत्राचा आहे त्या इंग्रजी वृत्तपत्रातून ती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जात असते. आणि कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणं बंधनकारक असतं. आता जर महाराष्ट्राचा विचार, त्या कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय जर महाराष्ट्रात असेल तर तिथे काय करावं लागणार आहे, तिथे जे आहे तर प्रमुख प्रादेशिक भाषा जी आहे त्या भाषेमध्ये तिथे जे आहे ती जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. म्हणजे इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ती जाहिरात द्यावी लागेल. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जर कार्यालय असेल, आपण उदाहरण बघतोय तर तिथं महाराष्ट्रामध्ये जर असेल तर तिथे मराठी भाषेमध्ये ती जाहिरात प्रसिद्ध करणं कंपनीवरती बंधनकारक जे आहे ती बंधनकारक असणार आहे. आता त्या जाहिरातीची मुदत जी आहे ती मुदत किती असते, तर परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यासाठी ग्राह्य धरण्यात येते. परंतु या दोन्ही तारखांपेक्षा जी तारीख अगोदर असेल ती तारीख विचारात घ्यावी. मग ही जाहिरातीची मुदत जी आहे तर ती परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध जाहिरातीची वैधता वार्षिक सभा जी आहे ती सभा संपल्यानंतर, वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यासाठी आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्यासाठी ती जाहिरात जी आहे ती जाहिरात तिथे गृहीत धरली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे ठेव विश्वस्ताची नियुक्ती. जेव्हा पात्र कंपनी आणि सार्वजनिक कंपन्या ठेव स्वीकारतात अशा ठेवींना सुरक्षितता मिळावी यासाठी कंपनी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नेमणूक करत असते. त्याप्रमाणे आपण कर्जरोख्यांच्या बाबतीत बघितले, कर्जरोखे विश्वस्त करा, त्याप्रमाणे इथे सुद्धा ठेव विश्वस्ताची नेमणूक जी आहे ती नेमणूक त्यांच्या सुरक्षिततेसाठी केली जाते. ठेव रक्कम परत करण्यास कंपनी असमर्थ ठरल्यास ठेवीदाराच्या ठेवीची रक्कम परत करण्यासाठी ठेव विश्वस्त जे आहेत ते मदत करतात. म्हणजे ठेवीदाराच्या हिताचे संरक्षण करण्याचं कामकाज जे आहे ते कामकाज ठेव विश्वस्त करत असतात. परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर कंपनीला ठेव विश्वस्ताबरोबर करार जो आहे तो करार करावा लागतो. ठेव विश्वस्त हा स्वतः किंवा एकूण ठेवीदाराच्या 1/2 ठेवीदारांनी मागणी केल्यास अथवा ठेवीची परतफेड करण्यास कंपनी असमर्थ ठेवल्यास ठेव विश्वास ठेवीदारांची सभा बोलवण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार कोणाला असतो, ठेव विश्वस्ताला जो आहे तो विश्वस्ताला तो अधिकार तिथे दिला जात असतो. त्यानंतर मालमत्तेवर बोजा तारण निर्माण करणं. ज्यावेळी कंपनी आम जनतेकडून ठेवी स्वीकारते अशा वेळी कंपनीने ठेव स्वीकारलेल्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत सुरक्षित ठेवलेल्या रकमेपेक्षा कमी नसलेल्या रकमेसाठी तिच्या मृत मालमत्तेवरती बोजा निर्माण करते. सुरक्षितेची किमान रक्कम ही ठेव विम्याद्वारे समाविष्ट नसलेल्या रकमेइतकी असली पाहिजे. मालमत्तेवरती बोजा हा ठेव विश्वस्ताच्या नावाने निर्माण जो आहे तो निर्माण करावा लागत असतो. मग अशा प्रकारे आपण ठेवीच्या स्वीकृतीच्या आणि नूतनीकरणाच्या बाबतीतल्या 10 अटी ज्या आहेत त्या 10 अटी बघितल्या आणि त्यानंतर पुढच्या 10 अटी ज्या आहेत त्या आपण पुढच्या तासाला आपण बघूया.